आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धू, त्या भावानाला काही सोनं लागलंय का? त्या पोरीच्या प्रेमात इतका अंधाळा झालाय त्याला आपल्या आजीची पण काळजी वाटत नाही। बस प्लीज थांबवाय सगळं। मला माहितीये तुम्ही हे सगळं का करताय, कारण तुम्ही नाईलाजाने या लग्नासाठी तयार झालाय ना। आणि आता आजीची तब्येत बिघडली म्हणून तुम्हाला निमित्तच मिळालंय लग्न मोडायला, म्हणून तुम्ही आजीच्या तब्येतीचा आणि भावना मॅडमचा नशीब उगाच काही संबंध जोडताय। अरे ही तर स्वार्थीपणाची हद्द झाली। तुमच्या राजकारणातला फायदा दिसतोय म्हणून तुम्ही आमचं लग्न करायला तयार काय झाला, मग दुसऱ्या क्षणी काहीतरी खुसपट करून लग्न मोडण्याचा प्रयत्न करताय। अरे काय चाललंय यार हे सगळं? तुमच्या या सगळ्या वागण्यामुळे मला किती त्रास होतो याची कोणाला तरी पडली आहे का? कित्येक दिवसापासून कुठलीही वाईट गोष्ट घडली की त्याचा खापर तुम्ही भावना मॅडमवरच फोडताय। पण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आयुष्यात जे घडायचं असतं ना ते घडतंच। चांगलं घडलं की आपण त्याचा आनंद मानतो आणि काही वाईट घडलं की कोणाला तरी त्याचा निमित्त बनवतो, आणि आता पण तुम्ही सगळं तेच करताय। मुळात योगायोग आणि नशीब या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। सिद्धू, अरे योगायोग एकदा घडतो, दोनदा घडतो, पण त्या भावनाच्या बाबतीत या गोष्टी सारख्याच घडतायत। अरे तिच्यावर आलेली संकटच हे प्रूफ करतायत की ती भावनाच प्रॉब्लेमॅटिक आहे। सिद्धू, आतापर्यंत तूच कितीतरी वेळा त्या भावनाला मदत केली आहेस, तिला कितीतरी वेळा तू संकटातून बाहेर काढलं। मला एक सांग सिद्धू, सगळी संकट त्या भावनाच्याच मागे का लागतात? का तीच सगळ्या संकटांमध्ये अडकलेली असते? सिद्धू, जेव्हा मी या घरची सून होणार हे ठरलं होतं तेव्हा सगळे किती खुश होते, आणि आता बघ। हो ग, हो, अगदी बरोबर बोलते पूर्वी। सिद्धू, तू त्या भावनाच्या इतका आहारी गेलायस की हे सगळं तुला तुझ्या डोळ्याने दिसतंय, पण तरी सुद्धा तुला ते मान्यच करायचं नाहीये। किती सोयीनुसार ठरवताय ना तुम्ही सगळं। एकतर भार्गवदास स्वामींनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की त्यांनी दिलेला दोरा पूर्वीच्या हाताला बांधायचा नाहीये, कारण ती माझी बायको होणार नाहीये। ऐकलं तुम्ही? तिथे तर तुम्ही तुमचा घोडा पुढे दामटावलं, तिकडे तुम्हाला पत्रिकेतला दोष किंवा स्वामी काय बोलले होते हे सगळं नाही आठवलं। अरे जाऊ दे रे बाबांनो, हे भांडण नको। तो काही आपलं ऐकेल असं वाटत नाही, यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी। हे बघा अरे बाळांनो, माझं काय व्हायचंय ते होऊ द्या रे, पण ह्याचं मन मोडू नका कोणी। बघितलं सिद्धू, आजी काय बोलला ते ऐकलंस? आता जर मी भावनाच्या जागी असते ना तर आजींची तब्येत बघून मीच लग्नाला नकार दिला असता। बस पोलीस पूर्वी मुळात तुझा आता इकडे येण्याचा आणि या प्रकरणामध्ये बोलण्याचा काही संबंधच नाहीये। इतके दिवस तुझा मान ठेवून मी गप्प होता, पण तू जर माझ्या बायकोबद्दल वाईट साईड बोलणार असेल तर मी अजिबात ऐकून घेणार नाही येते। मग तू का आलीस? कारण मी या घराशी जोडली गेलीये, आणि जोपर्यंत आजींची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार। त्या बऱ्या होईपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही। गरज नाहीये, तुला माझ्या आजीची काळजी करायची अजिबात गरज नाही, यासाठी आम्ही सगळे समर्थ आहोत इकडे। सिद्धू, सिद्धू, पूर्वी मी तुला शांत शब्दात समजवतोय, प्लीज तू तुझ्या घरी निघून जा आणि इथे यायची चूक पुन्हा करू नकोस। सिद्धू, दिस इज सो एम्बॅरेसिंग। तू माझ्याशी असं नाही वागू शकत। आधीच तू माझ्याशी वाईट वागलायस, फसवणूक केलीस माझी, आणि आता सुद्धा एक मिनिट, काय काय मी फसवणूक केली?
पूर्वी ज्या दिवशी आपलं लग्न ठरलं ना त्याच दिवशी मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाहीये. मी घरच्यांना हे सुद्धा क्लिअर केलं होतं की माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. खरं तर तुलाही हे लग्न आधी करायचं नव्हतं, पण नंतर तू तुझं मत बदललंस. तू पडलीस माझ्या प्रेमात, पण त्यानंतर सुद्धा मी तुला कधीही चुकीचे सिग्नल्स दिले नाही. मला मान्य आहे की हे लग्न मोडायला मी खूप उशीर केला. हे प्रकरण खूप पुढे जाईपर्यंत मी थांबवू शकलो नाही आणि या सर्वात मोठी चूक माझीच होती पूर्वी. आणि त्यासाठी मी तुझी माफी मागतो पण आहे. तू 100 वेळा माफी मागायला तयार आहे. तू जी शिक्षा मला देशील ती भोगायला सुद्धा तयार आहे. पण मी फसवणूक वगैरे केली असं प्लीज बोलू नकोस तू पूर्वी. पण याचा अर्थ असा होत नाही की तू काही मनमानी करशील. तू बॅग घेऊन डायरेक्ट घरी आलीस. कुठल्या हक्काने? सिद्धू अरे आई आणि एक मिनिट, ती माझी आई आहे, तू काकू म्हणतात ना. हं? आणि हे सगळं जे काय तू चालवलंयस ना ते न समजायला काय मी बाळ नाहीये पूर्वी. त्यामुळे मी तुला बजावतोय. माझ्या आणि भावना मॅडमच्या आयुष्यात जर तू लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. आई काय होतच आहे ना? काय झालं? एवढा कसला विचार करताय तुम्ही? विचार नाही ग, कुठे काय? काही नाही. काय नाही. कसं? तुमचा चेहरा काहीच लपवत नाही अहो. भावनाच्या लग्नाचा विचार करताय ना? हो ना का? आता बघ ना, गाढे पाटील सांगून गेले स्पष्टपणे, त्यांना अगदी थाटामाटात लग्न करून हवं. पण एवढा खर्च कसं करणार का आपण? मी काय म्हणते आई, आपण त्यांना सरळ सरळ सांगून टाकूया का की आम्ही इतकाच खर्च करू शकतो. त्यावर जर खर्च होणार असेल तर ते आम्हाला नाही परवडणार. आपण कसं सांगणार? मुलीकडची बाजू आहे आपली. अहो आता मुलीकडचे मुलाकडचे असं कशाला घेऊन बसायचं? आणि आजकाल तुम्हाला माहितीच आहे ना, दोन्हीकडचे अर्धा अर्धा खर्च करतात आणि ते योग्यही आहे. म्हणजे काय, लग्न काय एकाच्याच घरचं कार्य थोडीच असतं. नाही ग बाई, मी नाही असं सगळं सांगू शकणार त्यांना. आई, अहो सिद्धू खूप चांगला मुलगा आहे आणि आपला अव्वाचा सव्वा खर्च व्हावा असं त्याला नक्कीच नाही वाटणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो समजून घेईल आणि त्याच्या घरच्यांनाही सांगेल. मग त्याच्या घरच्यांना आपल्याला बोलायची गरजही पडणार नाही. अहो अगं, ते सगळं जरी असलं तरी बाकी खर्च असणारच ना. म्हणजे आता काही नाही तर भावना नवरी आहे, तिला एखादा दागिना, 4 साड्या, आपले काही नातेवाईक आहेत त्यांचा मानपान, सिद्धूच्या घरच्यांचा मानपान, शिवाय आपल्या घरातल्यांना नवीन कपडे, एवढं सगळं तर येणारच ना. कसं करणार आपण हे सगळं? आई, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. आणि हवं तर भावनासाठी आपण नवीन साड्या घेऊ. आणि आपलं म्हणाल तर आपल्याला आधीच्या साड्या आहेत की, त्या नेसू आपण. अहो काय, त्या कधी कामी येतील मग? लक्ष्मी निवास